हॅलो स्टुडंट्स, आपण लास्ट टॉपिकमध्ये डिस्कस केलं आहे ब्रेन आणि आता यामध्ये बघूया स्पायनल कॉर्ड. तर स्पायनल कॉर्ड कुठे प्रेझेंट असते, त्याचं फंक्शन काय, कशा पद्धतीने त्यांची अरेंजमेंट असते ते आज डिस्कस करणार आहोत. तर स्पायनल कॉर्ड इज अ पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड फॉर्म्स द लोअर एक्सटेन्शन ऑफ द मेडुला ऑब्लांगेटा ऑफ द ब्रेन. आपण लास्ट टॉपिकमध्ये ब्रेन डिस्कस केलं, त्यामध्ये स्पायनल कॉर्ड हा आहे सेंट्रल नर्वस सिस्टीमचा भाग आणि तो प्रेझेंट असतो लोअर एक्सटेन्शन ऑफ द मेडुला ऑब्लांगेटा ऑफ द ब्रेन. मेडुला ऑब्लांगेटा जो असतो त्याच्या लोअर एक्सटेन्शनमध्ये स्पायनल कॉर्ड प्रेझेंट असतो. लाईक द ब्रेन इट इज कवर्ड अँड प्रोटेक्टेड बाय बोनी कवरिंग अँड मेम्ब्रेन्स. ब्रेन हा कवर्ड राहतो, फ्लूइड राहते त्यामध्ये, तसंच स्पायनल कॉर्डसुद्धा प्रोटेक्टेड राहते बाय बोनी कवरिंग अँड मेम्ब्रेन्स. It is lies within the neural canal of the vertebral column and is surrounded by 3 meninges. तर याला काय असते, न्यूरल कॅनलनी लाइनिंग केलेलं असते वर्टिब्रल कॉलम आणि सराउंडेड असते 3 मेनिंजेसनी. तर फर्स्ट असते ड्युरा मॅटर, सेकंड अरेक्नॉइड मॅटर अँड थर्ड इज द पाय मॅटर. तर 3 टाईप्सच्या मिनेंजेसने हा बनलेला असतो. फर्स्ट आहे ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड मॅटर अँड लास्ट अँड थर्ड इज दी पाय मॅटर. हा The cerebrospinal fluid secreted by pia mater forms a fluid cushion around the spinal cord and within it inside the central canal. जे cerebrospinal fluid आहे पाय मॅटर सिक्रेट करत असते आणि फॉर्म्स अ फ्लूइड कुशन अराउंड द स्पायनल कॉर्ड. ते काय फॉर्म करत असते, कुशन अराउंड द स्पायनल कॉर्ड आणि विथिन इट इनसाइड दी सेंट्रल कॅनल. आणि इनसाइड द सेंट्रल कॅनलमध्ये सुद्धा ते फ्लूइड प्रेझेंट असते आणि फ्लूइडचं काम असते प्रोटेक्शन करायचं स्पायनल कॉर्डचं. त्यानंतर एक्सटर्नली द स्पायनल कॉर्ड अपियर्स ॲज लॉंग सिलेंड्रिकल रॉड. डायग्राममध्ये दाखवलं आहे एक्सटर्नली स्पायनल कॉर्ड अपियर्स असते सिलेंड्रिकल रॉड लाईक 42 to 45 सेंटीमीटर लॉंग. त्यांची लेंथ असते 40 to 45 सेंटीमीटर लॉंग, 2.0 to 2 सेंटीमीटर ब्रॉड. and the spinal cord is broadest at its anterior end, gradually tapers in conus medullaris. तर काय असते, तो ब्रॉडेस्ट असते अँटेरियर साईडला अँड ग्रॅज्युअली टॅपर्स इन टू कोनस मेडुलॅरिस अँड कंटिन्युअस ॲज अ थ्रेड लाईक फायलम टर्मिनली इन पोस्टेरियरली. स्पायनल कॉर्ड शोज 2 स्वेलिंग्स अलॉंग इट्स लेन कॉल्ड सर्वायकल अँड लंबर स्वेलिंग. तर स्पायनल कॉर्ड काय करते, 2 स्वेलिंग्स शो करते अलॉंग द लेन कॉल्ड सर्वायकल अँड लंबर स्वेलिंग. त्यामध्ये डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. हे आहे पोस्टेरियर मीडियम सेप्टम, नंतर अँटेरियर मीडियम सेप्टम, वेंट्रल हॉर्न इपिंडेमा, डॉर्सल हॉर्न, डॉर्सल रूट, पोस्टेरियर मीडियम सेप्टम, व्हाईट मॅटर आहे, सेंट्रल कॅनल, त्यानंतर ग्रे मॅटर. $31 pairs of spinal nerves arise from lateral side of the spinal cord. ज्या स्पायनल नर्व्स आहे 31 पेअर्स, त्या कुठून अराईज होते, फ्रॉम दी लॅटरल साईड ऑफ द स्पायनल कॉर्ड. दिस नर्व्स आर कॉन्सन्ट्रेटेड इन द रिजन ऑफ सर्वायकल अँड लंबर स्वेलिंग. आणि ते जे नर्व्स आहे अराईज झालेले असते स्पायनल कॉर्डपासून, तर त्या कुठे कॉन्सन्ट्रेटेड होते, इन द रिजन ऑफ सर्वायकल अँड लंबर स्वेलिंग अँड अराउंड द कोनस मेडुलॅरिस. The bunch of nerves in the hind part of the spinal cord along with the phloem terminally appear like horsetails, so called cauda equina. जे बंच ऑफ नर्व्स असते इन द हाइंड पार्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड, जे आपण लास्ट टॉपिकमध्ये बघितलं हाइंड रिजन कुठे असते, तर अलॉंग विथ द फायलम टर्मिनली अपियर लाईक अ हॉर्सटेलसारखं अपियर करते, म्हणून त्याला कॉडा इक्विडेमा म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे टियर्स ऑफ स्पायनल कॉर्ड. तर टियर्स ऑफ स्पायनल कॉर्ड इज डॉर्सोवेंट्रली फ्लॅटन. डायग्राम जे दाखवलेली आहे ती आहे टियर्स ऑफ स्पायनल कॉर्ड. तर ते आहे डॉर्सोवेंट्रली फ्लॅटन ड्यू टू प्रेझेन्स ऑफ डीप नॅरो पोस्टेरियर फिशर अँड शॉलो ब्रॉड अँटेरियर फिशर. तिथे पोस्टेरियर मीडियम फिशर, अँटेरियर मीडियम फिशर डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. तर स्पायनल कॉर्ड काय आहे, डॉर्सोवेंट्रली फ्लॅटन आहे. कशामुळे फ्लॅटेन आहे, द प्रेझेन्स ऑफ डीप नॅरो पोस्टेरियर फिशर अँड शॉलो ब्रॉड अँटेरियर फिशर, त्याच्यामुळे.
अ सेंट्रल कॅनल कॅन बी सीन इन द सेंटर. तर सेंट्रल कॅनल दाखवलेला आहे, सेंटरमध्ये प्रेझेंट आहे. अ फिशर डिवाइड द स्पायनल कॉर्ड इनकम्प्लीट इन टू राईट अँड लेफ्ट साईड. तर जे फिशर झालेले आहे अँटेरियर पोस्टेरियर फिशर, तर स्पायनल कॉर्डला काय केलं त्यांनी, डिवाइड केलेलं आहे दोन्ही पार्ट्समध्ये. द ग्रे मॅटर इज समवॉट एच शेप और बटरफ्लाय शेप. तर ग्रे मॅटर जो आहे इथे डायग्राममध्ये दाखवलेला आहे ग्रे मॅटर, तर हा काय आहे, एच शेप आहे किंवा आपण त्याला बटरफ्लायसारखा शेपसुद्धा म्हणू शकतो. अँड इज ऑन इनर साईड, तो कुठे प्रेझेंट आहे, इनर साईडला स्पायनल कॉर्डच्या. त्यानंतर वाईल द व्हाईट मॅटर इज ऑन द आउटर साईड. इथे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की व्हाईट मॅटर कुठे प्रेझेंट आहे, आउटर साईड ऑफ स्पायनल कॉर्ड. त्यानंतर आहे द फिशर डिवाइड द ग्रे मॅटर इंटू 6 हॉर्न्स. तर फिशरने काय डिवाइड केलेलं आहे, ग्रे मॅटरला 6 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. फिशर डिवाइड द ग्रे मॅटर इंटू 6 हॉर्न्स. तर नेमली डॉर्सल, लॅटरल अँड वेंट्रल हॉर्न्स. राईट साईडचे डॉर्सल, वेंट्रल अँड लॅटरल हॉर्न्स आणि लेफ्ट साईडचे तेवढेच डॉर्सल, वेंट्रल अँड लॅटरल. namely dorsal, lateral and ventral funiculi. The dorsal and ventral horns extend out of the spinal cord as dorsal root. तर जे डॉर्सल साईडनी हॉर्न्स आहेत तर ते काय होतं, एक्सटेंड आउट ऑफ द स्पायनल कॉर्ड ॲज डॉर्सल रूट. अँड वेंट्रल जे रूट ऑफ स्पायनल कॉर्ड आहे तर ते वेंट्रल साईडनी एक्सटेंड होतात. Out of these, the dorsal root is connected to the dorsal root ganglia. It lies just outside the lateral to the spinal cord. It has an aggregation collection of unipolar sensory neuron. आणि ते काय काम करते, कलेक्शन ऑफ सेन्सरी न्यूरॉन्सचं काम करते. म्हणजे जे सेन्सेशनचे इम्पल्स आहे ते कलेक्शन करायचं काम करते. नंतर आहे द असोसिएशन और इंटरन्यूरॉन लाई इनसाइड द ग्रे मॅटर. जे असोसिएशन आहे और इंटरन्यूरॉन्स म्हटलं जाते तर ते ग्रे मॅटरमध्ये लाई असतात. आणि द रिसीव्ह सिग्नल फ्रॉम द सेन्सरी नर्व. ते काय करतात, रिसीव्ह करतात सिग्नल फ्रॉम द सेन्सरी नर्व, इंटिग्रेट इट अँड डायरेक्ट द रिस्पॉन्स टुवर्ड्स मोटर न्यूरॉन्स लाईंग टुवर्ड्स द वेंट्रल हॉर्न. आणि त्यानंतर ते रिसीव्ह केल्यानंतर रिस्पॉन्स देत असतात मोटर न्यूरॉन्सला टुवर्ड्स द वेंट्रल हॉर्न. द लॅटरल हॉर्न्स हॅव न्यूरॉन्स ऑफ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. जे लॅटरल हॉर्न्स आहे त्याचे न्यूरॉन्स असतात ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे. आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये ते डिस्कस करणार आहोत, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम काय असते. द नर्व्स अरायझिंग फ्रॉम दिस न्यूरॉन्स इमर्ज आउट फ्रॉम द वेंट्रल रूट ऑफ स्पायनल नर्व. तर त्याचे नर्व्स कुठनं अराईज होते, फ्रॉम दिस न्यूरॉन्स इमर्ज आउट फ्रॉम द वेंट्रल रूट ऑफ स्पायनल नर्व. तर वेंट्रल रूट जो आहे अँटेरियर साईडला त्यापासून ते अराईज होत असते. द व्हाईट मॅटर कन्सिस्ट mainly of bundles of myelinated nerve fiber called ascending and descending tracts. जे व्हाईट मॅटर आहे ते कन्सिस्ट असते, व्हाईट मॅटर कुठे प्रेझेंट आहे, आउटसाइड द स्पायनल कॉर्ड, आणि ते बनलेले असते bundle of myelinated nerve fiber called ascending and descending tracts. The ascending tracts conduct sensory impulse from spinal cord to the brain. तर जे ascending tracts आहे व्हाईट मॅटरमध्ये प्रेझेंट असते तर ते काय करतात, कंडक्ट सेन्सरी इम्पल्स फ्रॉम स्पायनल कॉर्डपासनं टू द ब्रेन. म्हणजे स्पायनल कॉर्डपासून ब्रेनला इम्पल्स देत असतात. अँड दिस लाई इन द डॉर्सल कॉलम फ्युनिक्युली. तर ते डॉर्सल साईडला प्रेझेंट असते. आणि द डिसेंडिंग ट्रॅक कंडक्ट मोटर इम्पल्स फ्रॉम ब्रेन टू द लॅटरल अँड वेंट्रल फ्युनिक्युली ऑफ स्पायनल कॉर्ड. तर जे डिसेंडिंग ट्रॅक्ट्स आहे व्हाईट मॅटरमधला तो काय करते, मोटर इम्पल्सपासनं कंडक्ट मोटर इम्पल्सेस फ्रॉम ब्रेन टू दी लॅटरल अँड वेंट्रल फ्युनिक्युली ऑफ स्पायनल कॉर्ड. म्हणजे काय करते, डिसेंडिंग ट्रॅक कंडक्ट करते मोटर इम्पल्सेस कंडक्ट करते ब्रेनपासनं तर स्पायनल कॉर्डपर्यंत. आणि फंक्शन काय स्पायनल कॉर्डचे, स्पायनल कॉर्ड इज द मेन सेंटर फॉर द मोस्ट रिफ्लेक्स ॲक्शन जे आहे म्हणजे इम्पल्स रिसीव्ह करणे आणि ॲक्शन करणे त्यावर, तर मोस्ट रिफ्लेक्स ॲक्शन ते कंडक्ट करते स्पायनल कॉर्ड. इट प्रोव्हाइड्स पाथवे फॉर कंडक्शन ऑफ सेन्सरी अँड मोटर इम्पल्सेस टू अँड फ्रॉम द ब्रेन. म्हणजे एका ब्रिज तयार करत असते ब्रेनपासनं स्पायनल कॉर्डपर्यंत मोटर इम्पल्स कंडक्ट करायचं किंवा सेन्सरी इम्पल्स. इट प्रोव्हाइड्स नर्वस कनेक्शन टू मेनी पार्ट्स ऑफ द बॉडी. तर ते इम्पल्स जनरेट करून काय करत असतात, नर्वस कनेक्शन प्रोव्हाइड करत असते टू मेनी पार्ट्स ऑफ द बॉडी. हे झालं आहे फंक्शन स्पायनल कॉर्डचं. त्यानंतर आहे
पेरिफेरल नर्वस सिस्टीम. तर पेरिफेरल जे आपण पहिली बघितली सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आला आहे, त्यानंतर स्पायनल कॉर्ड, आणि सेकंड सिस्टीम आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. तर पेरिफेरल नर्वस सिस्टीम काय आहे? पेरिफेरल नर्वस सिस्टीम कनेक्ट्स द सेंट्रल नर्वस सिस्टीम टू द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे एक मधातली सिस्टीम. ते काय कनेक्ट करते? सेंट्रल नर्वस सिस्टीम टू द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे जे सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे त्याला डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडीसोबत कनेक्ट करते, हॅव्हिंग रिसेप्टर अँड इफेक्टर्स. म्हणजेच रिसिव्ह करायचं काम करते, रिसेप्टर्स, आणि त्याच्यावर काहीतरी इम्पल्स ट्रान्समिट करायचं म्हणजे ॲक्शन द्यायचं काम इफेक्टर करत असते. डिपेंडिंग ऑन द कनेक्शन टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम द पेरिफेरल नर्वस आर क्लासिफाईड इंटू 2 मेन टाईप्स. तर काय असते? कनेक्शनवर डिपेंड करते, त्याचे किती 2 टाईप्स असते. तर फर्स्ट आहे क्रॅनियल नर्व्स, म्हणजे जे नर्व्स ते कनेक्टेड राहील ब्रेनला तर त्याला क्रॅनियल नर्व्स म्हणते. आणि सेकंड आहे स्पायनल नर्व्स, तर ते कनेक्टेड राहील स्पायनल कॉर्डला. तर स्पायनल कॉर्डला कनेक्ट असणारे नर्व्स आहे स्पायनल नर्व, आणि जे ब्रेनला अटॅच असते ते आहे क्रॅनियल नर्व. तर क्रॅनियल नर्व्स नेचर आणि फंक्शन्स काय आहे आपण ते बघू. तर फर्स्ट आहे ऑल्फॅक्टरी, सेकंड आहे ऑप्टिक, त्यानंतर आहे ऑक्युलोमोटर, पॅथेटिक, फिफ्थ आहे ट्रायजेमिनल, सिक्स्थ आहे ॲब्ड्युसन्स, त्यानंतर सेवन्थ आहे फेशियल, एट्थ आहे ऑडिटरी, त्यानंतर आहे गॅसोफॅरेंजियल, 10th आहे वॅगस, 11 स्पायनल असेसरी, आणि 12th आहे हायपोग्लॉसल. तर हे किती टाईप्स आहे? 12 टाईप्स आहे क्रॅनियल नर्व्सचे. तर याचे कुठले कुठले फंक्शन आहे ते आपण बघू. तर ऑल्फॅक्टरी आहे, तर काय आहे? सेन्सरी टाईप आहे याचं, म्हणजे सेन्सेशन प्रोव्हाइड करते. ओरिजिन आहे त्याची ऑल्फॅक्टरी बल्बपासून, आणि ऑर्गन्स इनर्वेटेड असते इपिथेलियम ऑफ नोज, आणि स्मेलसाठी ते ऑल्फॅक्टरी नर्व्स आहे त्या काम करत असते. सेकंड दिलेलं आहे ऑप्टिक, तर हे आहे साईड ऑफ डायन्सेफलॉन, आणि प्रेझेंट असते रेटिना ऑफ आय, आणि रेटिना ऑफ आयमध्ये असते त्याच्यामुळे ऑब्वियसली विजनचं काम करते. थर्ड आहे क्रॅनियल नर्व्स ऑक्युलोमोटर, तर त्याचं फ्लोअर ऑफ मिडब्रेनला ओरिजिन आहे त्याची, आय मसलमध्ये काम करत असते, आणि काम आहे त्याचं मुवमेंट ऑफ आयबॉल. फोर्थ आहे पॅथेटिक, फ्लोअर ऑफ मिडब्रेनपासून ओरिजिन आहे, आय मसलसाठीच आहे, ऑर्गन्स इनर्वेटेड, आणि फंक्शन आहे रोटेशन अँड मुवमेंट ऑफ आयबॉल. फिफ्थ आहे ट्रायजेमिनल, तर ते आहे प्रेझेंट असते वेंट्रल साईड ऑफ पॉन्स, म्हणजे जवळ मेडुला ऑब्लंगेटाच्या. तर ऑर्गन्स आहे इनर्वेटेड, नॅसल कॅव्हिटी, अप्पर आयलिड्स, फोरहेड, स्काल्प, कंजक्टिवा, लॅक्रिमल ग्लँड, स्काल्प, म्युकोस ऑफ नोज, पॅलेट, अप्पर टीथ, अप्पर लिप, अप्पर लोअर आय, लीड पार्ट ऑफ फॅरिंग्स, लोअर टीथ, स्किन, ओव्हर मॅन्डिबल, चीक, साईड ऑफ हेड इन फ्रंट इयर, मसल्स ऑफ मास्टिकेशन. तर त्याचं काम आहे सेन्सेशन ऑफ स्किन, टच, टेस्ट, जॉ मुवमेंट. सेन्सेशन ऑफ स्किन म्हणजे आपल्याला काही सेन्स होत आहे स्किनवर, टच होत आहे किंवा कशाची टेस्ट करायची आहे, आणि आपल्या जॉची मुवमेंट. 6 क्रॅनियल नर्व्स आहे ॲब्ड्युसन्स, तर ते पण पॉन्स वरोलीजवळ प्रेझेंट असतात, आणि मसल ऑफ आयबॉल, लॅटरल रेक्टस मसल, आणि कशासाठी काम करतात? मुवमेंट ऑफ आय. 7th आहे फेशियल, तर ते सुद्धा पॉन्स वरोलीजवळ प्रेझेंट असतात, आणि ओरिजिन्स ऑर्गन्स इनर्वेटेड आहे, फेसियल, स्काल्प अँड नेक मसल, लॅक्रिमल, सबलिंग्युनल, सबमॅन्डिब्युलर, नॅसल अँड पॅलाटाईन ग्लँड्स. तर त्याचं काम आहे फेशियल एक्सप्रेशन करणे, मुवमेंट ऑफ नेक, सिक्रेशन ऑफ टीयर्स म्हणजे अश्रू जे येतात ते, फेशियल बिअरिंग. फेसियल क्रॅनियल नर्व्स काम करत असते, टीयर्स, टेस्ट, सलायवरी सिक्रेशन. त्यानंतर 8th आहे ऑडिटरी, वेस्टिब्युलर, कॉक्लिअर, तर ते कॉक्लिअर मीन्स इंटरनल इयरसाठी, म्हणजेच हिअरिंग अँड इक्विलिब्रियमसाठी काम करतात ते. त्यानंतर 9th आहे गॅसोफॅरेंजियल, तर ते प्रेझेंट असते साईड ऑफ मेडुला ऑब्लंगेटा रिजनमध्ये, मीन्स त्याची ओरिजिन ते आहे, ऑर्गन्स इनर्वेटेड आहे, फॅरिंग्स, टंग, सलायवरी ग्लँड्स, आणि फंक्शन्स टेस्ट, सलायवेशन अँड सॉलिंग. त्यानंतर आहे 10th नंबर वॅगस क्रॅनियल नर्व्स, तर हे काय आहे? साईड ऑफ मेडुला ऑब्लंगेटामधनं ओरिजिन आहे त्याची, लॅरिंग्स, ट्रकिया, फॅरिंग्स, एलिमेंटरी कॅनल, हार्ट, लंग्स, पॅनक्रियास, ब्लड वेसल, आणि फंक्शन आहे विसरल सेन्सेशन, विसरल मुवमेंट्स लाईक ब्रिथिंग, कार्डियाक स्लोईंग, गॅस्ट्रिक अँड पॅनक्रियाटिक सिक्रेशन, गॅस्ट्रोइंटेस्टायनल मुवमेंट्स.
हे कोणत्या क्रॅनियल नर्व्स फंक्शन करत असते? वॅगस. त्यानंतर 9 आहे स्पायनल 11th आहे स्पायनल असेसरी. ओरिजिन आहे त्याची साईड ऑफ मेडुला ऑब्लंगेटा. आणि ऑर्गन्स आहे त्याचे नेक अँड शोल्डर मसल, रिफ्लेक्सेस ऑफ थोरॅसिस अँड ॲब्डोमिनल विसरा, लॅरिंग्स फॅरिंग्स. तर फंक्शन आहे मुवमेंट ऑफ लॅरिंग्स फॅरिंग्स नेक अँड शोल्डर. 12th नंबरची क्रॅनियल नर्व्स आहे हायपोग्लॉसल. तर हायपोग्लॉसलची ओरिजिन आहे साईड ऑफ मेडुला ऑब्लंगेटा. ऑर्गन्स आहे असोसिएट टंग मसल्स आणि मुवमेंट करतात टंगची, त्याचं आहे फंक्शन. सेकंड आहे क्रॅनियल नर्व्स. तर दीज नर्व्स डेव्हलप्स फ्रॉम द ब्रेन. हे ब्रेनपासून डेव्हलप झालेले असतात. इन ऑल अमायनेट्स म्हणजेच रेप्टाईल, बर्ड्स अँड मॅमल्स. देर आर 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स. जसं आपण क्रॅनियल नर्व्स बघितल्या तर किती असतात? 12 पेअर्स असतात. रोमन नंबरिंग 1st to 12 is used to denote them. These nerves originate from or terminate into the brain. According to their function, these are classified as sensory. सेन्सेशनसाठी ज्या काम करते 1st, 2nd आणि 8th आहे. मोटरसाठी काम करते 3rd, 4th, 6th, 11th, 12th आहे. आणि मिक्स्ड म्हणजे जे मिक्स काम करतात 5th, 7th, 9th and 10th नर्व्स आहे. The details of cranial nerves present in the human body is represented in table 9.15 जे आपण समोर डिस्कस करू. त्यानंतर आहे स्पायनल नर्व्स. तर 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स ओरिजिनेट फ्रॉम द स्पायनल कॉर्ड. 31 पेअर्स आहे स्पायनल नर्व्सच्या ज्या स्पायनल कॉर्डपासून अराईज होते. They are mixed nerves and they provide two-way communication between spinal cord and part of the upper and lower limbs, neck and trunk. तर ते काय करते? they provide two-way communication. 2 वेनी कम्युनिकेशन प्रोव्हाइड करते बिटवीन द स्पायनल कॉर्ड अँड पार्ट ऑफ द अप्पर अँड लोअर लिम्स, नेक अँड ट्रंक. फॉर्मेशन ऑफ अ टिपिकल स्पायनल नर्व. तर जे टिपिकल इथे दाखवलं आहे सर्वायकल आहे तर ते नेक रिजनला असते. थोरॅसिस आहे थोरॅक्स रिजनला. लंबर आहे तर ॲब्डोमिन रिजनला. सॅक्रल आहे तर पेल्विस. कॉकेजियल आहे तर कॉकिक्स रिजनला. तर फॉर्मेशन ऑफ अ टिपिकल स्पायनल नर्व. ऑल स्पायनल नर्व्स आर ऑफ द मिक्स टाईप. जे स्पायनल नर्व असतात त्या मिक्स टाईप असतात. जसं क्रॅनियल नर्व्स मिक्स टाईप, मोटार टाईप्स, त्यानंतर आहे सेन्सरी टाईप्स. तर फक्त स्पायनल नर्व्स काय असतात? मिक्स टाईप असतात. दॅट इज दे हॅव अ सम नर्व फायबर ॲज सेन्सरी अँड सम मोटार. Each spinal nerve is formed inside the neuronal canal of vertebral column. ज्या स्पायनल नर्व आहे इनसाइड द न्यूरल कॅनल ऑफ वर्टिब्रल कॉलममध्ये फॉर्म होते बाय 2 रूट्स. द पोस्टेरियर और डॉर्सल सेन्सरी रूट अँड अँटेरियर और वेंट्रल रूट. द अँटेरियर रूट रिसीव द सेन्सरी नर्व फ्रॉम द डॉर्सल रूट गँगलिया. जे अँटेरियर रूट आहे ते काय करते? रिसीव सेन्सरी नर्व फ्रॉम द डॉर्सल रूट गँगलिया. म्हणजे सेल बॉडीज ऑफ सेन्सरी न्यूरन्स आर लोकेटेड इन द गँगलिया. वाईल द अँटेरियर वेंट्रल रूट जे आहे अँटेरियर साईडचे root gives out the motor nerve. The dorsal sensory and the ventral motor nerves together from the mixed spinal nerve. It emerges out from both sides of the spinal cord through the innervated foramen. As soon as it emerges out of vertebral column, it show 3 branches vis. तर हे याच्या 3 ब्रांचेस आहे. फर्स्ट आहे रॅमस डॉर्सालिस, सेकंड रॅमस वेंट्रालिस, थर्ड आहे रॅमस कम्युनिकन्स. तर रॅमस डॉर्सालिस. तर रॅमस डॉर्सालिस हे काय स्पायनल कॉर्डपासूनच अराईज झालेलं आहे. इथे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. रॅमस डॉर्सालिस हे रॅमस डॉर्सालिस हा आहे स्पायनल कॉर्ड. तिथनं अराईज झालं आहे. डॉर्सल रूट गँगलिया, वेंट्रल रूट गँगलिया, इथे सिम्पॅथेटिक गँगलिया, वेंट्रल रॅमस वेंट्रालिस, रॅमस कम्युनिकन्स आणि हे आहे रॅमस डॉर्सालिस. तर रॅमस डॉर्सालिस फ्रॉम स्किन अँड टू मसल ऑफ डॉर्सल साईड. तर हे काय काय रिइम्पल्स करतात? फ्रॉम स्किन्सपासनं घेतात अँड टू मसल ऑफ डॉर्सल साईड. सेकंड आहे रॅमस वेंट्रालिस, द लार्जेस्ट ऑफ द थ्री सप्लाईज दी ऑर्गन्स अँड मसल ऑन लॅटरल अँड अँटेरियर साईड. तर रॅमस वेंट्रालिस इथे आहे. काय करतात? लार्जेस्ट ऑफ द 3 सप्लाईज
द ऑर्गन्स अँड मसल्स ऑफ ऑन लॅटरल अँड अँटेरियर साईड. तर हे काय करतात, ऑर्गन्स अँड मसल्स ऑन लॅटरल अँड अँटेरियर साईडला ट्रान्समिट करतात. नंतर आहे रॅमस कम्युनिकन्स. तर इथे आहे रॅमस कम्युनिकन्स. त्याचं काम आहे स्मॉलेस्ट ऑफ द 3 अँड गिवन आउट फ्रॉम फर्स्ट thoracic अप टू थर्ड लंबर स्पायनल नर्व आणि इट जॉईन्स द सिम्पॅथेटिक गँगली. हे काय करतात, सिम्पॅथेटिक गँगलियाला जॉईन करत असतात. आणि जो रिफ्लेक्स नेक्स्ट पोर्शन आहे रिफ्लेक्स ॲक्शनचा, तो आपल्या सिलेबसमधून रिड्यूस झालेला आहे, तर तो आपण यामध्ये डिस्कस नाही करणार. आणि जे टाईप्स ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन आहे जे 9.15मध्ये दाखवलेली आहे या चार्टमध्ये. तर रिफ्लेक्स ॲक्शन आहे क्रॅनियल रिफ्लेक्सेस, स्पायनल रिफ्लेक्सेस. तर हा पण चार्ट नाही आहे आपल्याला स्टडीमध्ये, हा पण रिड्यूस झालेला आहे. तर आपला नेक्स्ट टॉपिक आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तर आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.